नवीन ब्लॉगची नवीन सुरुवात. श्री स्वामी समर्थ. हा जो ब्लॉग आहे मी अंधश्रद्धा पसरवण्यासाठी केलेला नाही आहे. हा आम्ही जिथे म्हणजे खार इथे आईकडे मी राहते तिकडे एप्रिल महिन्यात जी रॅली निघते मरियम देवीची, ती रॅली मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. फक्त एवढंच आहे की मला ते म्हणजे पूर्ण व्यवस्थित शूट करता आला नाही. तुम्ही मला समजून घेऊ शकता, कारण तिकडे जे आहे म्हणजे त्यांचे गळ लावलेलं त्या लोकांनी ते एवढे मोठे मोठे होते की त्याच्यासाठी आपण त्यांना थांबवून त्यांचं पर्सनली शूट घ्यायचं हे मला योग्य वाटलं नाही. आणि ते एवढं मोठं होतं की त्यामुळे पूर्ण रस्ता अडत होता आणि त्या रस्ता अडल्या कारणाने ते आपण तिकडे जाऊन त्या लोकांना थांबवून शूट घेणं किंवा हे करणं हे योग्य वाटत नव्हतं. म्हणून मला जसं जमलं तसं मी शूट घेतलं. तुम्ही मला समजून घ्याल थोडंफार तरी अशी आशा करते. आणि पहिली गोष्ट म्हणजे ही देवी खूप त्यांची कडक देवी आहे, मरियम्मा देवी असं म्हटलं जातं. आणि आमच्या आग्रीपाड्यातल्याही एका मुलांनी त्यांचा नवस केलेला आणि तो नवस त्याचा पूर्ण झाला म्हणून त्यांनीही हा गळ लावलेला आहे. आणि हे जी यात्रा असते ह्या लोकांची दरवर्षी एप्रिल महिन्याच्या पौर्णिमेला असते. आणि ह्या वर्षी ही यात्रा मला ह्या कारणाने भेटली कारण हनुमान जयंती इकडे हनुमान जयंती पण एप्रिल महिन्यातच पौर्णिमेलाच आली होती. आणि त्यांची यात्रा पण ती जी यात्रा आहे की त्यांचा तो फेस्टिवल आहे ती त्याच दिवशी होती. त्यामुळे तो मला भेट करता आला. पण त्यांचे जे खरंच सांगते रॉड एवढे मोठे मोठे ती लोक जसं त्यांचा नवस करतात त्याप्रमाणे ती लोक गळ लावतात. तर तर मी हा ब्लॉग बघून घ्या की कसं त्या लोकांचा त्यांनी नवस पूर्ण केलेला आहे. आणि थोडाफार मी म्हणजे आमच्या इथे जे जे काय होतं ते तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असते. तर बघून घ्या तुम्ही आणि तुम्ही पण कमेंट करून सांगा की तुम्हाला हे कसं वाटतं. आणि ही देवी साक्षात्कार आहे आणि ह्या देवीचा असं म्हटलं जातं की ही देवी त्यांची जागृत देवी आहे आणि ही देवी नवसाला त्यांची पावते. एवढंच मला ह्या गोष्टीचं माहिती आहे. आणि जर तो मुलगा आहे जो आग्रीपाड्यातला त्यांनी हा गळ लावलेला आहे तो जर आपल्याला भेटला त्याच्याकडून आपल्याला कधी काही माहिती भेटली पूर्णपणे तर ती आपण नक्की तुमच्यापर्यंत मी आणण्याचा प्रयत्न करीन की हे काय असतं आणि कशाप्रकारे हा गळ लावला जातो, त्रास होतो का की काय आहे, 45 दिवसाच्या नवसमध्ये काय काय करतात हे आपण नक्कीच त्यांच्याकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण मला जेवढं जमलं तेवढं मी शूट केलेलं आहे ते तुम्ही बघून घ्या. पाय पडू द्या आम्हाला पाठीवर चलिए
कोणाचं लावलं होतं मग? एकविरा आईचं लावलंय, पण ते यल्लमा देवीचं आहे. अच्छा. त्यांचे आणि हा जो मुलगा होता तो आपला आगरी आहे म्हणून त्याने एकविरा आईचा आहे. नवस बोलतात ना आपल्या आगरी भागातले आहेत मुलं, ती नवस बोलतात ना म्हणून ते गल लावतात. एनर्जी द्यायला ते त्यांच्यामध्ये असं बोलतात. पण अरे यार गाड्यांमुळे सगळं जाते. दिवस तो उपास असतो, काटा रोडला जातात ना लोक गळ टोचायला लावतात ना. हो, आणि काढायला इथे यल्लमा देवीचं मंदिर आहे तिकडे जातात.
रेडी